नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे चिकन ग्रेव्ही। त्याच्यासाठी मी हे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता याला आपण बॉईल करून घेऊया। चला तर मग आपण एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये 2 चम्मच तेल ॲड करूया। चिकन शिजण्यासाठी मीठ घालायचं थोडंसं। कोथिंबीर मस्त हलवून घेऊया। आणि हे चिकन आता शिजवून घेऊया। तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। मसाल्यासाठी इथं मी घेतलंय ओलं खोबरं, लसूण, कांदा, अद्रक, कोथिंबीर आणि टोमॅटो। चला तर मग बारीक करून घेऊया। चला तर मंडळी, मसाला बघू शकताय तुम्ही तयार आहे। तर चला तर मग आपण फोडणी देऊ। चला तर मग मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दालचिनी आणि मसाले फूल टाकणार आहे। हा बारीक करून घेतलेला मसाला त्याच्यात टाकूया। मसाला मस्त फ्राय करून घेऊया। चला तर मग आपला मसाला हा फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया। एक गरम मसाला घालूया। 1 चमचा गरम मसाला घालूया। चटणी घालूया। अर्धा किलोसाठी मी 4 चम्मच चटणी घेतली। चटणी घातली, हे सगळं मिक्स करूया। नंतर मग आता ह्याच्यात आपण चिकन ॲड करूया। हा चिकनचा स्टॉक वगैरे सगळंच ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आपल्याला हवी तशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे। आणखीन थोडंसं पाणी आपण ॲड करू शकतो। आपल्याला कसं हवं आहे तसं पाणी ॲड करून आपण घेऊया। चला तर मग ह्याला उकळी येऊ देऊया।
तुम्ही बघू शकता ह्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि किती मस्त तर्री आलेली आहे. बघू शकता तुम्ही तर्री किती छान आलेली आहे. आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर घालूया. हे आता खाण्यासाठी तयार आहे. चला तर मग आपण ह्याला सर्व करूया. चला तर मंडळी, चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे. हे खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.